हॅलो, नमस्कार सर्वांना. तर मी क्रांती आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आज आपण एक नवीन स्टोरी पाहणार आहोत. स्टोरीचं नाव आहे काय नातं तुझं नि माझं. मिताली, ए मिताली. सुवर्णा मितालीची आई तिला आवाज देत म्हणाली. खूप वेळ आवाज दिल्यानंतरही मिताली बाहेर येत नाही पाहून शेवटी सुवर्णाच मितालीच्या रूमपाशी आली. दरवाजा उघडाच होता. आईने दरवाजा उघडला तर रूमची अवस्था पाहून शॉकच झाला. कारण पूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती. कदाचित मिताली पुस्तकं शोधत होती. आई रागातच तिच्या पाठी गेली आणि तिच्या पाठीत धपाटा घातला. आह, आई, अगं तू वेडी आहेस का? मिताली चिडून म्हणाली. हो, वेडी आहे मी. उठ आता आणि हॉल आवर जा, आई तिला दटावत म्हणाली. तुला दिसत नसेल तर डोळे मोठे करून बघ. मी काहीतरी शोधते, काम करते. मला टाईम नाही आवरायला. जाताना दरवाजा बंद करून जा, मिताली पण तितकंच चिडून म्हणाली. एकतर तिची प्रोजेक्टची बुक मिळत नव्हती आणि आईची कटकट मागे. माझ्याच नशिबात असे का लोक येतात देव जाणे. उद्यापर्यंत सबमिट नाही केलं तर माझे 20 मार्क फुकटच जातील, मिताली टेन्शनमध्ये बोलत होती. आई पुन्हा तिला चिडून म्हणाली. ताईला पाहायला पाहुणे येत आहेत. जा पटकन जाऊन हॉल आवर. थोडी तरी इज्जत ठेव आपली. मोठ्या घरचे आहेत. अभ्यास राहू दे बाजूला तुझा, आई तिला रागातच म्हणाली. अगं बाई, आवरते मी. जा आता, डोकं नको खाऊस माझं. मिताली आता खरंच खूप जास्त चिडली होती. आई मग तोंड वाकडं करत निघून गेली. मिताली पसारा तसाच ठेवत हॉल आवरायला निघून गेली. सुवर्णा जेवायचं पाहत होती तर तनुजा, मितालीची बहीण, आपलं आवरत होती. मितालीचे बाबा शंकर बाहेर गेले होते सामान आणायला आणि मितालीची आजी म्हणजेच राधा देवघरात ती पोथी वाचत होती. ओय पोरी, पाहुणे येणार आहेत, मला मदतीला राहा. जोडीला आणि पहिले हे फाटके कपडे बदल आणि साधा छानसा ड्रेस घालून ये, सुवर्णा ऑर्डर सोडत म्हणाली. एक मिनिट, याला फाटके कपडे नाही म्हणत, हॉट पॅन्ट म्हणतात. आणि मुलगा तिला पाहायला येतोय, मला नाही, मिताली गाल फुगवत म्हणाली. हा हा, काय ते हॉट पॅन्ट? ती कसली? मला नको शिकवूस कार्टे, जा आवर, सुवर्णा म्हणाली. म्हणून बोलते, माझ्याकडून शिका जरा, मिताली हसतच म्हणाली. मी नाही शिकली म्हणून तर तुला शिकवते ना. जा आवर आता, नाहीतर पुन्हा फटका खाशील, सुवर्णा म्हणाली. मिताली पळतच आत गेली. पुन्हा रूम चेक केल्यावर तिला तिची प्रोजेक्ट बुक मिळाली. तिने लगेच बॅगमध्ये ठेवून दिली आणि रूम आवरून तिने छानसा एक कुर्ता घातला आणि त्याखाली प्लाझो घातला. मितालीच्या विरुद्ध तनुजा, दिसायला ती गोरीपान होती, साधं राहणीमान. ती एका छोट्याशा कंपनीमध्ये कामाला होती. पण मिताली रंगाने सावळी, पण दिसायला तनुजाहून सुंदर होती. मितालीला फॅशन डिझायनरिंग करायची होती आणि मग एका मोठ्या कंपनीत काम करायचं होतं. तिला हे असलं छोट्या मोठ्या कंपनीत काम करून काय भेटेल? मिताली वेगळ्या विचाराची होती. तिला साधं राहणं म्हणजे सो कॉल्ड बिहेंजी टाईप असं वाटायचं. पण ती एकदम मॉडल टाईप होती, जे तोंडाला येईन ते बोलायची. अर्थात तिला घरातून तशी परमिशन होतीच. बास झाली माहिती. आता आता गोष्टीकडे वळूया. थोड्या वेळात पाहुणे येतात. मुलगा, मुलाची आई, बाबा आणि आजी येतात. मितालीचे बाबा त्यांचं स्वागत करतात. नमस्कार जोशी साहेब, या बसा. कसा आहे शंकर? सचिन जोशी म्हणाले. मी मस्त रे. अरे तुझ्या फॅमिलीची ओळख तरी करून दे शंकर. हो, ही माझी बायको रुचिका जोशी. हा माझा मुलगा अभिजित जोशी. आत्ता एका मोठ्या कंपनीमध्ये CEO च्या पोस्टवर आहे. ही माझी आई रुक्मिणी जोशी आणि मी सचिन जोशी. तुला तर माहीतच आहे, सचिन म्हणाला. हो हो, नमस्कार वहिनी. नमस्कार आई, शंकर आईच्या पाया पडत म्हणाले. थोड्या वेळात शंकरने त्याच्या फॅमिलीसोबत ओळख करून दिली. पण तनुजा आणि मिताली आतमध्ये होत्या. सुवर्णाने सगळ्यांना चहा आणि नाश्ता दिला. सगळे गप्पा मारत होते तर सचिन मितालीच्या बाबांना म्हणाला, अरे, ज्या कारणासाठी आलो आहोत ती आहे कुठे? बोलवा की आता तिला. तर सुवर्णाने तनुजाला बोलावली. तिला पाहून अभिजित तिच्याकडे पाहतच राहिला. सुंदर अशी साडी नेसून तनुजा आली होती. खूप खूप सुंदर ती दिसत होती. तनुजा शंकर यांच्या बाजूला बसली. त्यांनी तनुजाची ओळख सांगितली. अभिजितची नजर राहून राहून तनुजावरच पडत होती.
तोच त्यांनी मितालीला बोलवलं. ती आपली केस सावरत बाहेर आली आणि अभिजित तिला पाहून शॉक झाला. हीच होती ती. मला आजही तो दिवस तसाच्या तसा आठवतोय. पण ही इथे काय करते? तनुजाने तिच्याबद्दल त्यांना सांगितलं. ती काय शिकते, तिला काय करायचे, पण मगाशी पडणारी तनुजावरील त्याची नजर आता मितालीवर स्थिरावली होती. तनुजा आणि अभिला एकांतात बोलायला वेळ दिला. मितालीला पाहून आजीने तोंडच वाकडं केलं, कारण घरात फक्त तीच सावळी होती. बाकी सगळे एकदम गोरे. हेच खटकलं. पण त्यांना तनुजा खूप आवडली होती. थोड्या वेळाने पाहुणे जातात. असेच 2 दिवस जातात व नवऱ्या मुलाकडून होकार येतो. तनुजाला पण अभिजित आवडायला लागतो, म्हणून ती पण होकार देते. लग्न लवकरच करायचा विचार असतो. त्यामुळे साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी ठरतं. त्यामुळे घाईगडबड तर असतेच. मितालीने स्वतःचे कपडे स्वतःच डिझाईन केले होते आणि एका चांगल्या टेलरकडून शिवून घेतले होते. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. आज तनुजा लग्नाचा आणि अभिजितच्या लग्नाचा दिवस होता. सगळे गडबडीत असतात. साखरपुडा, हळद पार पडते. आता लग्नाची वेळ असते. तनुजा पुढचा आवरायला निघून जाते. मिताली फोटोशूट करण्यात बिझी होती. करवली जी होती ती पंडितजी मुलीला आणायला लावलं. लग्नाची वेळ तर होत आली होती. आईने मितालीला तनुजाला आणायला पाठवले, पण खूप वेळ होऊन जातो तरी मिताली तनुजाला घेऊन नसते आली. मग शेवटी आईच दुसऱ्या मुलीला तनुजाला घेऊन येण्यास सांगतात. मग आईसुद्धा दुसऱ्या रूममध्ये निघून जाते, कारण मुलीचं लग्न होताना आईने पाहायचं नसतं. तनुजा अभिजितच्या बाजूला बसते. त्याचा हलका ओझरता स्पर्श तिला होत होता. पण अभिजितच्या बाजूला बसलेली ती तनुजा नव्हतीच, ती मिताली होते. तिला त्या नवरीच्या वेशात जीव गुदमरत होता. आता 7 फेरे दोघेही उभा राहून 7 फेरे घेत होते. मितालीला सारखं एकच वाक्य आठवत होतं, मी लग्न व्हायच्या आधीच नक्कीच येईल. मितालीला हे वाक्य सतत आठवत होतं. म्हणजे तिची बहीण तिला बोलली होती, मी लग्न व्हायच्या आधी नक्कीच येईल. मितालीच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. रडून रडून डोळे सुजले होते. ती नवरीच्या वेशात अभिजितच्या बाजूला बसली होती. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. सगळं काही हातातून सुटत आहे. माझी स्वप्न सगळीच्या सगळी एका क्षणात धुळीला मिळत आहेत. तिच्या डोळ्यात खूप तिरस्कार होता. पण त्याला तर ठाऊकच नसतं की त्याच्या बाजूला बसलेली मिताली आहे ती. माझी फसवणूक केली तिनं, खोटं बोलली मुद्दाम तिने मला त्याच्या बाजूला बसवलं, कारण लग्न गुजराती पद्धतीने होणार होतं अशी रुचिकाचीच इच्छा होती, कारण ती सुद्धा एक गुजराती होती. त्यामुळे घुंगट तोंडावर असतं. गुजराती लग्नाचं घुंगट तोंडावर असतं. घुंगटमुळे कळून येतच नव्हतं की ती तनुजा नाही तर ती मिताली आहे. 7 फेरेही झाले आणि विवाह संपन्न झाला. आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी, पंडितजी म्हणाले. असं म्हणताच तिथून आवाज आला, नाही. सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर तनुजा उभी होती. नवरीच्या वेशात होती. थोडी घामाने भिजलेली, घाबरलेली, बावरलेली. अभिजितने चमकून बाजूला पाहिलं आणि बाजूला असलेल्या मुलीच्या डोक्यावरून पदर बाजूला काढला. तर ती मिताली होती. अभिजितला तर काहीच सुचेनासं झालं. तो तर आता रागाने लाल झाला होता. काय आहे नातं आपलं? मैत्रीचं, प्रेमाचं, नवरा बायकोचं, की फक्त जबरदस्तीच्या नात्यात बांधलं गेलेलं नावापुरतीचं असलेलं एक नातं? खरंच काय आहे आपलं नातं? तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे ना अभिजितचं आणि तनुजाचं नातं काय असेल? मग वाचत राहा आणि पाहत राहा नातं काय आपलं. कमेंट्स आणि स्टिकर द्यायला विसरू नका. आणि आपल्या स्टोरीज पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाय बाय, भेटूयात उद्याच्या भागासोबत.